नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणास या ठिकाणी डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स या विषयाचे नेक्स्ट लेक्चर्स या लेक्चरमध्ये मी फॉलोइंग पॉइंट्स कव्हर करत आहे. फर्स्ट पॉइंट इज हाऊ द स्ट्रेसेस एक्झर्टेड इन मशीन पार्ट्स. सेकंड, स्ट्रेस स्ट्रेन, टाइप्स ऑफ स्ट्रेस स्ट्रेन, बेअरिंग स्ट्रेस अँड बेअरिंग प्रेशर्स. आता आपल्याला तुम्हाला माहितच आहे, आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही कोणताही कंपोनेंट तुम्हाला डिझाईन करायचा असेल किंवा त्याच्यावर कोणते स्ट्रेस ऍक्ट होणारे, कोणते पार्ट्स कोणती एनर्जी गेन करणारे, तर ते स्टडी करण्याच्या पहिले तुम्हाला इंजिनिअरिंग प्रॅक्टिस मध्ये द मशीन पार्ट्स आर सब्जेक्टेड टू व्हेरियस फोर्सेस. पण ते कशामुळे ऍक्ट होतात? तर फर्स्ट आहे एनर्जी ट्रान्समिटेड मुळे, एनर्जी ट्रान्समिट केल्यामुळे. दुसरी वेट ऑफ मशीन म्हणजे सेल्फ वेट. फ्रिक्शनल रेजिस्टन्स म्हणजे त्या ठिकाणी मुव्हिंग पार्ट्स असतात त्याच्यामध्ये जे फ्रिक्शनल रेजिस्टन्स असतं. आता या ठिकाणी पहा, बेअरिंग, बॉल बेअरिंग ही काय असते, मुव्हेबल असते, पण याला जर आपण लुब्रिकेशन केलं तर ही काय होती, स्मूथ रोटेट होती. नंतर एनर्जी ऑफ रेसिप्रोकेटिंग पार्ट्स, चेंज ऑफ टेम्परेचर्स, नेक्स्ट लॅक ऑफ बॅलन्स ऑफ मुव्हिंग पार्ट्स. So the different forces acting on the machine part produces various types of stresses. आता स्ट्रेस काय असते काय नाही हे ऑलरेडी आपण तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मेकॅनिक्स मध्ये स्टडी केलेले. पण स्ट्रेस ऍक्ट कशामुळे होतो? ड्यू टू द लोड. आणि लोड काय असतो? इट इज डिफाइन्ड ॲज एनी एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग अपॉन अ मशीन पार्ट. एनी एक्सटर्नल फोर्स. आता हे एक्सटर्नल फोर्स कोणते असू शकतात? तर एक डेड और स्टेडी लोड, दूसरा लाइव और वेरिएबल लोड, थर्ड सडनली अप्लाइड और शॉक लोड्स, अँड फोर्थ वन इज अ इम्पॅक्ट लोड. आता हे काय असतं, याचे डेफिनेशन काय असतं हे ऑलरेडी या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट आता आपण व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस. आता स्ट्रेस तुम्ही स्टडी केलेले आहे, तर स्ट्रेस काय असतो? स्ट्रेस इज नथिंग बट when the external system of forces or loads act on the body and the internal forces equal and opposite are set up at various sections of the body which resist the external forces, and this internal force per unit at any section of the body is known as stress. त्यालाच काय म्हणतात? स्ट्रेस. आता स्ट्रेस कशाने डिनोट करतात? तर सिग्मा. स्ट्रेस इज इक्वल टू सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू काय असतो? इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया. पी म्हणजे काय? लोड और फोर्स आहे, त्याचं युनिट असतं न्यूटन. ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी, त्याचं युनिट असतं मीटर किंवा mm स्क्वेअर. आता एसआय युनिट, द स्ट्रेसचं युनिट काय झालं मग? न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर mm स्क्वेअर. तर आता आपल्याला या ठिकाणी काही कन्वर्जन आले पाहिजेत. म्हणजे 1 पास्कल इज इक्वल टू काय असतं? 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. आणि त्याचं जर बिगर युनिट मेगा पास्कल, तर 1 मेगा पास्कलला जर तुम्हाला न्यूटन मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 × 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर घेऊ शकता तुम्ही, किंवा 1 न्यूटन पर mm स्क्वेअर. दुसरा आहे 1 गिगा पास्कल इज इक्वल टू 1 × 10⁹ न्यूटन पर mm मीटर स्क्वेअर, आणि त्यालाच काय घेऊ शकतात? 1 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर. हा झाला स्ट्रेस. आता स्ट्रेन आता तुम्हाला जर एक एक्झाम्पल देतो मी. स्ट्रेन तुम्ही रबर घेतला तर रबरला जर इलॉंगेट केलं तर काय होत असतं? त्याची साईज चेंज होत असते, तर त्यालाच काय म्हणतात? स्ट्रेन. स्ट्रेन कशामुळे होतो? ड्यू टू तुम्ही त्याला काय करतात? फोर्स ऍक्ट करतात. सो वेन सिस्टम ऑफ फोर्सेस और लोड ऍक्ट ऑन द बॉडी इट अंडरगोज सम डिफॉर्मेशन, आणि त्या डिफॉर्मेशन पर युनिट लेंथलाच काय म्हणतात? स्ट्रेन. स्ट्रेन डिनोट करतो इप्सिलॉन. सो स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आता स्ट्रेनला युनिट असणार आहे का? तर नाही. का बरं? कारण हा एल लेंथ काय असणार आहे? मीटर, आणि ही एल बी काय असणार आहे? मीटर. तर मीटर काय होणार आहे? कॅन्सल आहे. म्हणजे स्ट्रेनला युनिट असतं का? तर नो युनिट. सो आता आपण स्टडी करणार आहे व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. तर या ठिकाणी स्टडी करणार आहे आपण टेन्साईल स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता टेन्साईल स्ट्रेस कशाला म्हणायचं? आता तुम्ही जर ही फिगर पाहिली या ठिकाणी, तर या ठिकाणी पहा पी आणि पी, आणि त्याला आरो द्यायला बाहेरच्या साईडनं. तुम्हाला सांगतो तुम्ही रबरला काय करा? तुम्ही इलॉंगेट करा. तर ह्या स्ट्रेस जो ऍक्ट होतो ह्या फोर्स मुळे, तर त्याला म्हणतात टेन्साईल स्ट्रेस. या ठिकाणी पहा इथं काय होतो? हा ब्रेक होतो, आणि ब्रेक झाल्यामुळे काय होतो? त्याचा एरिया ज्या ठिकाणी कमी होतो,
एरिया मिनिमाइज होतो, लेंथ वाढते, तर त्यालाच काय म्हणतात, स्ट्रेन म्हणतात. आता टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय, वेन बॉडी इज सब्जेक्टेड टू टू इक्वल अँड ऑपोजिट एक्सियल पुल्स, P also called as tensile load as shown in the figure, then the stress induced at any section of the body is called as tensile stress. आणि म्हणजे त्या ठिकाणी एरिया ज्या ठिकाणी कमी होतो आणि लेंथ वाढती तर त्याला काय म्हणतात, टेन्साईल स्ट्रेन. आता याचा फॉर्म्युला काय ते तुम्हाला, या टेन्साईल स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया अँड टेन्साईल स्ट्रेन इज इक्वल टू काय आहे, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आता हे झालं टेन्साईल. दुसरं आहे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे आता दोन्हीचं तुम्ही जर कम्पेअर केलं तर हा फोर्स काय या ठिकाणी याला प्रेस करतोय, प्रेस केल्यामुळे काय होईल, त्याचा या ठिकाणी जो शेप आहे तो इन्क्रीज होतोय. ओके, सो तो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे काय, वेन बॉडी इज सब्जेक्टेड टू टू इक्वल अँड ऑपोजिट एक्सियल फोर्सेस also called as compressive load as shown in the figure, then the stress induced at any section of the body is known as compressive stress. आणि याचा जो एरिया या ठिकाणी काय होणार, एरिया इन्क्रीज होणार आहे आणि लेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो यालाच काय म्हणतात मग, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. ओके, सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काय, लोड अपॉन एरिया, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन इप्सिलॉन सी इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल, चेंज इन लेंथ, फक्त ही लेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, सो हे झाले कॉम्प्रेसिव्ह, टेन्साईल. नंतर यंग्स मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता याच्या आधी तुम्ही स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम स्टडी केलेली आहे. स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये हुक्स लॉ असतो. हुक्स लॉ काय स्टेट करतो, वेन मटेरियल इज इन इलास्टिक लिमिट and the stress is directly proportional to strain, that is sigma is directly proportional to epsilon, that is sigma is equal to E epsilon. आता E हा काय, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आणि त्यालाच काय म्हणतात, यंग्स मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. जर याला व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह केलं तर त्याचं फायनल इक्वेशन बनतं, सिग्मा म्हणजे काय, P अपॉन A आणि इप्सिलॉन म्हणजे काय, डेल्टा एल अपॉन एल. तो हा एल न्यूमरेटर डिनोमिनेटर आहे, तिथं काय होतो, न्यूमरेटर होतो, म्हणजे P इंटू एल डिवाइडेड बाय A इंटू डेल्टा. आता याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर mm स्क्वेअर. वाय, कारण या स्ट्रेनला युनिट नसतं, जे स्ट्रेसचं युनिट आहे तेच यंग्स मॉड्युलसचं असतं, तेच या ठिकाणी आपण इथं दिलेले आहे. आता ठीक आहे, हे झालं यंग्स मॉड्युलस. ओके, नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे शियर स्ट्रेस, शियर स्ट्रेस अँड शियर स्ट्रेन. आता शियर स्ट्रेस म्हणजे काय, या ठिकाणी पहा आपण ही एक सिंगल शेअरिंग ऑफ रिवेटेड जॉईंट. रिवेट जॉईंट तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही जर बस मध्ये गेला तर बस मध्ये जे सीट मेटल पार्ट्स असतो ते कशाला जॉईन केला जातो, तर रिवेटेड जॉईंट मध्ये जॉईन केला असतो. तर या ठिकाणी पहा ही काय, डायमीटर ऑफ रिवेट आहे आणि एक खालची प्लेट आहे, एक वरची प्लेट आहे आणि याला काय होतं, सिंगल रिवेटना जॉईन केले, म्हणजे हे झालं सिंगल शेअरिंग. म्हणजे ह्या ग्रीन पार्ट आणि रेड पार्ट ज्या ठिकाणी शेअर होत त्याला होतात सिंगल शेअरिंग, म्हणजे ज्याला काय म्हणतात, सिंगल शेअर. आता याच्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी याला इकडं पुल केलं आणि याला इकडं पुल केलं तर इथं काय होईल, हा ब्रेक होईल आणि त्या ब्रेक जे पार्टला होतो त्याला म्हणतात शियर स्ट्रेस. वेन बॉडी इज सब्जेक्टेड टू टू इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस ऍक्टिंग टेंजेन्शियली across the resisting section, as a result of which the body tend to shear off the section, then the stress induced is called as shear stress. या ठिकाणी पाय हा पार्ट थोडा काय झालेला आहे, या पुल फोर्सेस मुळे, टेन्साईल फोर्सेस मुळे इथं सेक्शन थोडा शेअर ऑफ झालेला आहे, तर यालाच म्हणतात सिंगल शियर. त्याला आणि जेव्हा याची लेंथ इन्क्रीज होती तर त्याला म्हणतात शियर स्ट्रेन. ओके, डिफॉर्मेशन अकॉम्पॅनिंग द शियर स्ट्रेस. आता शियर स्ट्रेस इज इक्वल टू काय, मग टेंजेन्शियल फोर्स अपॉन रेजिस्टिंग एरिया. टेंजेन्शियल फोर्स म्हणजे काय, P आहे आणि रेजिस्टिंग एरिया म्हणजे ह्या प्लेटचा या ठिकाणी जो रेजिस्ट करतोय तो एरिया. तर तो एरिया काय असतो, मग एरिया इज इक्वल टू पाय बाय 4 डी स्क्वेअर, ज्या याचा एरिया काय, याचा रिवेटचा. आणि शियर स्ट्रेस ऑन द रिवेट क्रॉस सेक्शन इज गिवन बाय रेजिस्टिंग फोर्स अपॉन एरिया P अपॉन पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. आता हा 4 इथं डिनॉमिनेटर येते, इथं जम काय होईल, न्यूमरेटर जाईल, म्हणजे 4P अपॉन 5D स्क्वेअर. हे झालं आता सिंगल शेअर. जर त्या ठिकाणी दोन प्लेट असन, डबल शेअरिंग असन तर काय होईल, फक्त त्या ठिकाणी दोन्ही साइडला शेअर ऑफ सेक्शन होईल
आणि त्याला काय करावं लागेल, एरियाला मल्टिप्लाइड बाय 2. आणि जेव्हा तुम्ही शिअर स्ट्रेस फाइंड आउट करसाल, त्या शिअर स्ट्रेस फाइंड आउट करताना बी काय करायचं, एरियाला मल्टिप्लाय बाय 2 करायचं. म्हणजे तुमचा शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होईल, 2p अपॉन पाय डी स्क्वेअर्स. हे झालं डबल शिअर. आता बेरिंग स्ट्रेस म्हणजे काय असतं, आता बेरिंग स्ट्रेस म्हणजे असतं a localized compressive stress at the surface of contact between two member of the machine part that relatively at rest is known as bearing stress or crushing stress. आता या ठिकाणी पहा, म्हणजे लोकलाइज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. कोणता स्ट्रेस, लोकलाइज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. कुठं, ऍट द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टू मेंबर ऑफ मशीन पार्ट. पण मशीन मेंबर कशी आहे, इट इज ऍट रेस्ट, म्हणजे त्याच्यात काही मोशन आहे का, तर नाही. त्याच्यावर जे स्ट्रेस ऍक्ट होतो त्याला म्हणतात बेरिंग स्ट्रेस और क्रशिंग स्ट्रेस. सो या ठिकाणी पहा, आता त्याचा फॉर्म्युला काय, सिग्मा बी बेरिंग स्ट्रेस और क्रशिंग स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन डीटीएन. डीटीएन म्हणजे डायमीटर ऑफ द एरिया ऑफ दॅट plate, where d is the diameter of the rivet, t is the thickness of the plate, dt is the projected area of the rivet, d diameter of rivet and t thickness of the plate, and n is the number of rivet per pitch length in the bearing or crushing. आणि याचा फॉर्म्युला बी, याचा युनिट बी काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर और न्यूटन पर mm स्क्वेअर. आता नेक्स्ट आहे बेरिंग प्रेशर. म्हणजे जेव्हा या त्यात रिलेटिव्ह मोशन असतात त्यावेळेस जे बेरिंग प्रेशर ऍक्ट होतात त्याला म्हणतात बेरिंग प्रेशर. द लोकलाइज compression when exit at the surface of contact between the two member of machine part that are in relative motion is called bearing pressure. This term is commonly used in the design of journals supported in bearing pins for reverse crank pins and clutch lining etc. आता याचा फॉर्म्युला काय असणार आहे, so bearing pressure is equal to P upon LD. PB म्हणजे average bearing pressure, P is the radial load on the journal, L is the length of journal in contact and D is the diameter of the journals. तर हे जे फॉर्म्युले आपण स्टडी करेले ते तुम्हाला सिलेबस मध्ये न्यूमेरिकल सॉल्व करताना, तुम्ही जर डिझाईन इंजिनियर असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळे पार्ट डिझाईन करताना याचे खूप महत्व आहे. सो थँक्यू. अशाच प्रकारचे व्हिडिओ डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट वर मी माझ्या YouTube चॅनलवर अपलोड करणार आहोत.